ज्या हिंजवडीतल्या अंगणवाडीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। खरं तर ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सांगतायत की मी मिटिंगसाठी पुढे निघून गेले होते आणि अंगणवाडी ज्या सेविका मदतनीस आहेत त्यांना या ठिकाणी थांबवलं होतं, मात्र मदतनीस पाठीमागून कुलूप लावून ग्रामपंचायतीत गेला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय। तुम्ही या ठिकाणी मदतनीस आहे, शिल्पा साखरे तुमचं नाव। हा, मग काल कुलूप लावून इथून तुम्हीच गेलता का? मी हे केलं, मॅडमचा फोन आला मला। कुठल्या मॅडमचा? विश्वासराव मॅडमचा। कोण आहे? सुपरवायझर। त्यांचा फोन आला, दोघींनी पण जा आणि पालकांना सांगा म्हणून। मग मी काय केलं, पोरं बाहेर नको जायला म्हणून मी दरवाजा लावलाच नाही, मी गेटला फक्त कुलूप लावला आणि चावी पालकांक दिली। कोणत्या पालकांकडे चावी? त्या जोशना, काय नाव आहे त्यांचं, आडनाव नाही माहिती, जोशना। अंगणवाडी सेविका आहेत त्यावेळी त्यांना हे सगळं माहित होतं का? हा, त्यांना माहिती होतं तुम्हाला। आणि तू येणारे आल्यावर पण त्या काय मला म्हणल्या, आल्यावर पण त्या मला काय म्हटल्या की ती गेल्यावर यायचं होतं तू, एवढं पण म्हणल्या त्या मला। म्हणजे तुम्ही मुलांना कोंडून येतात यांना सांगितलं होतं? हा, माहित म्हणजे सांगितलं म्हणजे त्यांना मला, तू मुलांना, मॅडम मला म्हणल्या की दोघींनी पण या म्हणून पालकांना बसून। मग मी त्या प्रश्न एवढाच आहे, 11 मुलं होती, 11 मुलांना तुम्ही कोंडून येताय एकटंच? 7च मुलं होती। काय तुम्ही 11 म्हणताय? होती, तिने 2 नंतर नेली ना तिची। 7च मुलं होती। 7 असतील 11 असतील, त्या मुलांना कोंडून तुम्ही इथून ग्रामपंचायतीत 500 मीटर ग्रामपंचायत आहे तिथपर्यंत गेला, त्यांना पालकबाईंना बसायला सांगितलं होतं मी। पण हे सगळं यांना माहित होतं असं म्हणणं आहे तुमचं? हा, मी म्हणजे नाही का, त्यांना माहित होतं, त्या मला एवढं पण म्हणल्या की नंतर ना हे केल्यावर ती बाई गेल्यावर यायचं होतं, एवढं म्हणल्या मला त्या। म्हणजे कुलूप लावून आला ते बरोबर आहे यांचं म्हणणं आहे? कुणाचं? हा, कुलूप लावलं होतं मी आणि चावी त्या पालकबाईकडे ठेवली। कुलूप लावून मुलांना एकटं ठेवून तुम्ही ग्रामपंचायतीत येणार हे ह्यांना माहित होतं का? हा, मग मॅडमने म्हणलंच होतं कुलूप लावून नाही, बरं येणार आहे ते माहितीच होतं त्यांना। तुम्हाला योग्य वाटतंय का? एखादे पालक थांबून यायचं का नाही? यायचंय ना आपल्याला, आपली मुलं छोटी छोटी आहेत, एखाद्या पालकांना थांबून यायचं। असं मुलांना एकटं सोडून, लहानग्या बाळांना एकटं सोडून तुम्ही दोघी निघून गेले, हे कितपत योग्य? मी चावी ठेवून गेले होते तिथं। मुलांचा रडतानाचा व्हिडिओ पाहिला तुम्ही? हो। काय वाटतंय व्हिडिओ बघितल्यावर? कारण तुमच्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सांगतायत की त्या तुम्हाला थांबवून मीटिंगसाठी थांबवलं नव्हतं, त्या बाईला पण विचारलं होतं त्यांनी आणि त्यांना माहिती होतं मी पण येणार आहे ते। कसली मीटिंग होती तुमची? काय? मला काहीच नव्हतं माहिती मीटिंगचं। तुम्ही कशाला गेलता ग्रामपंचायत? सुपरवायझरचा फोन आला, त्या परत मला बोलतील म्हणून मी गेले। सुपरवायझरांचा दबाव होता लवकर पोहोचा? हा, लगेच मला म्हणले। सुपरवायझरांना सांगितलं होतं का मुलं एकटी पडतील किंवा मुलं एकटी? ते मला म्हणले होते की पालकांना बसून या, पालकांना बसवा आणि तुम्ही दोघे निघून जावा तिकडे, असं म्हणल्या होत्या त्या। पालकांना बसून या, मग मी त्या पालकबाईकडे चावी ठेवली होती, ती काय आलीच नाही। मग किती वेळ म्हणली होती जाते म्हणून, मी 10 मिनिटाच्या वर गेले, लागलेच नाही मला। किती वेळ तिथं ग्रामपंचायतीत? किती वेळ बैठक? 10 मिनिटं पण नाही। मी बैठकीला ते सगळं संपलं होतं तोपर्यंत। 10 मिनिटात परत आला तुम्ही? मी लगेच आले तिथनं, मी लगेच आले परत। मग तोपर्यंत इथं मुलं रडतच होती का तुम्ही येईपर्यंत? हा, मुलं 10 मिनिटं रडत होती मुलं। काय बाई ते म्हणतात तुम्हाला माहित होतं सगळं असं? हा प्रकार माहित नव्हता की तिला पण यायचंय। बरं, तिला यायचं माहित होतं ना, मग 5 मिनिटं लेट होऊन तू जर कोणी पालकांना ऍडजस्ट करून आले असती तर मग कोणीतरी पालकांना ऍडजस्ट करून यायचं होतं की नाही? तुम्ही सांगून पण गेले होते, तुम्ही कसं म्हणता मला माहित नव्हतं? तुम्ही त्या बाईला सांगून गेल्या, परत त्या पालक बाईला सांगून गेल्या, कसं काय म्हणतात मला माहित नव्हतं? आता याला जबाबदार कोण? याच्याकडे झालेल्या प्रकाराला तुम्हाला काय वाटतं? जबाबदार कोण याला? पर्यवेक्षक मॅडम की अंगणवाडी सेविका? त्यांचा फोन नसता आला तर मी तर गेले। मी पर्यवेक्षकांनी तुम्हाला जायला सांगितलं? पण जात नाही मी, कुठंच जात नाही मी, याला ग्रामपंचायत मध्ये पण मी जात नाही। कुठलं पण काम असू दे, मी ग्रामपंचायत मध्ये पण जात नाही। माझं स्वतःचं पर्सनल काम असलं तरी मी ग्रामपंचायत पर्यंत जात नाही। पर्यवेक्षक मॅडमचा फोन आल्यामुळे तुम्हाला जायला? त्यांनी फोन केला, परत त्यांचे जोडे भेटतील म्हणून मी गेलेली, बस। आपण पाहतोय की अंगणवाडी सेविका म्हणतायत की त्याच्यामुळे मी गेलेली, बाकी काहीच नाही। अंगणवाडी सेविका म्हणतायत मी अंगणवाडीच्या मदतनीस आहेत त्यांना थांबवून या ठिकाणी गेले होते आणि अंगणवाडीच्या मदतनीस म्हणतायत की पर्यवेक्षक मॅडम मला बोलले की तू पटकन जा म्हणून मी पालकांना थांबवून समोर म्हणले होते। ह्यांच्या पण मी फोन दिला होता आणि यांना माहित पण होतं की दोघींना पण बोलवलंय म्हणून। माहित होतं काय तुम्हाला? नाही, मला फक्त मॅडम म्हटल्या की तुम्ही पटकन निघून जा, सदस्यांचे मला फोन येतात, एवढंच मला माहित होतं। काय पण मी बोलावते
नव्हते वाटलं तर ते पालकबाईला पण ह्यांनी विचारलं होतं. मग ह्यांनी का विचारलं पालकबाईला? ह्यांना माहित नव्हतं ना. मग ह्यांनी का पालकबाईला विचारलं की तू इथं थांबती का म्हणून? आपण आता पाहतो आणि मग की तिथं का सांगून गेले त्या? तिथं सांगून गेल्याच ना त्या की तू थांबाई वर्गामध्ये म्हणून. त्यांना माहित नव्हतं ना ह्या गोष्टी. मग ह्या कशा घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. मात्र या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांमध्येच भांडण लागल्याचं आपण पाहतोय. खरं तर गंभीर घटना घडली, मात्र एकमेकांना दोष देण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे. त्या म्हणतायत की मी यांना सांगितलं होतं, या म्हणतायत मी त्यांना सांगितलं होतं. नंतर त्या म्हणतायत की पर्यवेक्षक मॅडम आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जावा आणि पर्यवेक्षक मॅडमला देखील आम्ही कुलूप लावून जातोय असं सांगितलं होतं. असं खरं तर गंभीर प्रकार आहे. मात्र एकमेकांवर हे सगळं ढकललं जातंय. प्रशासनाने याची खरंच गंभीर दखल घेतली पाहिजे, कारण की लहान लहान मुलांना अंगणवाडी, मी पुन्हा एकदा दाखवतो खरं तर आतमधून, ही सगळी अंगणवाडी आहे. हे अंगणवाडीचं सेफ्टी डोअर आहे आणि ही अंगणवाडी अशी आहे, अशा प्रकारे अंगणवाडी आहे. आणि हा दरवाजा उघडा ठेवून या दरवाजाला या ठिकाणी लॉक लावून जवळपास या सांगतायत की 11 मुलं होती, त्या म्हणतायत 7 मुलं होती. ही सगळी लहान लहान मुलं आहेत. यांना एकट्यावर सोडून इथून ग्रामपंचायत जवळपास 500 मीटरवर आहे. तिकडे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस गेल्या. अक्षरशः व्हिडिओ जर आपण पाहिला तर इथं मुलं उभं राहून रडत होती. एवढी लहानगी मुलं एकटी सोडून गेल्यानंतर, दार बाहेरून बंद असल्यानंतर मुलांवर किती मुलं भिली असतील हे आपण खरं तर आपल्याला समजू शकतं. या प्रकारावर आता प्रशासनाने योग्य ती कडक कारवाई करण्याची पालकांकडून मागणी केली जाते. पाहणं महत्वाचं असणार आहे की प्रशासनाकडून कशा प्रकारे दखल घेतली जाते आणि काय कारवाई केली जाते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, हिंजवडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.